विशाल पाटील अक्षय पाटील. रहाणालची पहिली जोडी सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वाधाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात विशाल पाटील आणि एकता सारंगाव आणि पहिला गोलंदाज रहाणाल संघाचा. समोर आपण बघतोय VIP डाईस आहे. VIP डाईस समोर ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024 आणि महेंद्र दादांचा फोटो समोर आपल्याला दिसतोय. आणि जर या फोटोवर डायरेक्ट हिट सिक्सर जर लागली तर निवृत्ती पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येस दिवसभराची पहिली ही बोली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर खेळेल सारंगाव संघाची पहिली जोडी विशाल आणि अक्षय आणि पहिला गोलंदाज अक्षय चौधरी टू मिस्टर विशाल पाटील. शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ एक मिड ऑन असं आक्रमक क्षेत्ररक्षण बॉलिंग मार्क तयार अक्षय चौधरी. हो अप्रतिम डिलिव्हरी क्लीन बॉल त्रिफलाची पितल उघड्यावर पडलं आणि धक्का क्रमांक बसेल पहिला ब्रेक थ्रू अतिशय भन्नाट गोलंदाजी आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा चांगला चेंडू या ठिकाणी फलंदाज विशाल पाटील बॅकआउट मध्ये डगआउट मध्ये शून्यावर परतला या ठिकाणी. डगआउटचा शिकारी अतिशय खराब परफॉर्मन्स या ठिकाणी एकता सारंगावची सनसनाटी डळमलित विकृत विक्षिप्त तरेवाईक चित्र विचित्र केविलवाणी सुरुवात. वन डाऊनचा फलंदाज या ठिकाणी एकता सारंगाव लेगस्टिक तेजस पाटील. सारंगाव मध्ये सगळे पाटील ऑल आर पाटील. तेजस पाटील वन डाऊनचा फलंदाज अक्षय पाटील यांच्या दिमतीला बघूया विशाल शून्यावर परतलाय आणि अक्षय चौधरी याचा पहिला चेंडू असतो फुलटॉस होता परंतु याच्या चेंडूवर नेहमी पहिल्यांदा फसतात. तेजस एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणी अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण आणि हा एक बिगवा टोळा बघूया जबरदस्त टायमिंग वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार टांगा पलटी घोडा फरा भिंगरी शॉट 6 रन खींच के मारा है. हे मिस्टर सिद्दीक भाई माझे नाही ते. संघाची धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह घ्या केलेला आक्रमण केलेला अटॅक जबरदस्त टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या एकता सारंगाव संघाचे 6 पॉईंट 1/6 वर अक्षय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करतात. तेजस पाटील इज बॅटिंग ऑन 6 रन्स आणि हा यस पुन्हा एकदा टायमिंग शॉट चेंडू थांबणार या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे बघूया आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल म्हटलं सीमारेषे बाहेर की 4 धावा. यस पहिल्यांदा षटका नंतर मात्र चौकार पहिला ऑन साईडला नंतर ऑफ साईडला चांगलं टायमिंग टिपिश बॉलला चेंडू फरार झाला. संघाची धाव संख्या 3 चेंडू नंतर 10 धावा. तेजस पाटील 2 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे जवळजवळ 500चा स्ट्राईक रेट अप्रतिम बॅटिंग. आणि हा यस स्क्वेअर कट करायचा आहे परंतु उजव्याच्या बराच बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टायमिंग जमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू गॅदर केलेले यष्टीरक्षक. संघाची टोटल धाव संख्या 1/10 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय चौधरी संघाचा पहिला गोलंदाज आणि हा अंदाज या ठिकाणी बाद होईल. यस धक्का क्रमांक बजे दुसरा हो गया दुसरी विकेटचा बदन दुसरी विकेट मोडीत बुडीत निकालात दुसऱ्या विकेटचं बदन प्रपात दुसरी गळती गच्छंती. धाव संख्या एकता सारंगाव 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2/10. तेजस पाटील यांनी धावा केल्या 10 आणि तंबूमध्ये परतलाय. खेळला फक्त इनविन 3 बॉल आणि येणारा फलंदाज 4 खेळला का. चला स्पीडअप करा प्लीज या लवकर हवा. अविनाश पाटील टोटावंत फलंदाज मोठा फटका मारायचा होता परंतु या ठिकाणी बिहाइंड द विकेट्स ऑफ डिसमिसल तेजस पाटील ज्याने कुठल्या 10 धावा 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नवीन फलंदाज येणारा अविनाश पाटील आणि अक्षय चौधरी याचं षटक क्रमांक पहिलं
आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडू जाईल डिबिश पॉइंटला मिळते 4 धावा चांगलं टायमिंग स्क्वेअर कट केला अप्रतिम फटका पंच केला चेंडूला बाकोटा गेला चांगलं टायमिंग तंत्रशुद्ध फटका ग्लोरियस स्ट्रोक संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या सामोरे धावसंख्या 2 बाद 14 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात अक्षय चौधरी यांनी धावा मोजल्या 6 चेंडूमध्ये 14 धावा 2 बळी घेतल्या असं बॉलिंग अनालिसिस नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार एकता सारंगा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस विलास स्मृती राहणार अशी ही जबरदस्त मध्ये घमासान धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्ताशबाजी हमरे तुमरी रसिकेत कलगीतोरा यादवी रणधुंदवी रणधुमाली एक जबरदस्त बिग फाईट कडवी धुंद कडवा प्रतिकार घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने नवीन गोलंदाज चिराग माळी राणा संघात चिराग माळी अतिशय विख्यात चला स्पीड अप चिराग भाई आणि हा पुण्याचा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी चेंडू झाली डॉट गॅदगर यष्टीरक्षक आणि 4 धावा बिहाइंड द विकेट यस आणि क्लीन बॉल झाला त्रिफलाची त्या ठिकाणी समजलं नाही चेंडू रे आणि संपूर्ण यष्ट्या सोडल्या होत्या बघा या ठिकाणी फलंदाज बाय होईल क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर दांडी गोल झाली एसटीचा छेद केला एसटी उखडल्या गेल्या एसट्या उद्ध्वस्त केल्या उदद्रुत केल्या आणि धक्का क्रमांक बसेल 3रा 3rd विकेट बॅक टू द डगआउट जयेश पाटील धावसंख्या 3 बाद 14 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट जयेश पाटील नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फळीतील फलंदाज पहिली फळी दुसरी फळी नंतर फळीवर फळी जयेश हो येस पुण्याचा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडूला डिपेश को पॉइंटला पुण्याचा चांगलं फिल्डिंग पुण्याचा या ठिकाणी करा फॉर्मिंग झाला फक्त 2 धावा व्हायला हव्या होत्या तर तुम्ही पहिली धाव जर वेगाने घेतलीत नक्कीच परंतु एकच धाव मिळेल एका धाव समाधान संघाची धाव संख्या 15 3 बाद 15 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स हो यस पुन्हा एकदा चापटी मारली या ठिकाणी दमदार टायमिंग दमदार सिक्सर दुसरा षटकार डावामधला संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 21 21 चांगलं टायमिंग उलटा चेंडू नुसती चापडी मुळे मध्ये बॅट फिरवली बस ज्याला म्हणतात उपट शॉट उपट माझं उपटी घालतात बघा उपटी शॉट धावसंख्या 3 बाद 21 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स एकता सारंगगाव बॉलिंग मार्फत चिराग माळी राईट आर्म हो द विकेट हो यस आउटसाइड अष्टम पुन्हा चकून घ्यायला मिळते 4 धावा यस बिहाइंड द विकेट आउट विल फार फास्ट आणि मिळते 4 धावा षटकानंतर चौकार संघाची धावसंख्या झाली 25 25 चांगली धावसंख्या पहिल्या षटकात 14 दुसरं षटक प्रगतीपथावर आणि बॅटची लिडिंग एज घेतली वगैरे चेंडू चकून गेला 4 धावा मिळतील या ठिकाणी 4 धावांनी संघाची धावसंख्या बहरली संख्या झाली 25 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडासा आतमध्ये आला जबरदस्त इनस्विंगर चांगला चेंडू वैविध्यपूर्ण मारा चिराग माळी यांचा 3 बाद 25 लास्ट डिलिव्हरी फ्रॉम चिराग माळी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अतिशय दमदार स्पर्धा मानाची स्पर्धा या ठिकाणी महेंद्र सुती चषक 2024
आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असे लॉंग लेगला आणि फलंदाज फसला गेला ट्रॅप रचला होता. धक्का क्रमांक 14 आणि 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 4/25 म्हणजे प्रति षटका मग 12.5 धावांचं इक्वेशन 12.50. पुन्हा आपण बघतोय दुपारच्या सत्रानंतर माननीय श्री देवानंदजी पाटील यांचं आगमन होते. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, वेलकम. जशी पहिली इनिंग संपेल प्लीज अटेंड करा प्लीज. हेमंत पाटील नेक्स्ट मॅच 2 संघ कोण आहेत? पहिल्या फेरीतील शेवटची लढत. तर नवीन फलंदाज येईल जय पाटील. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स न्यू बॅटर. आणि गोलंदाज या ठिकाणी विलासमध्ये राहणार संघाने जिंकले नाणेफेक पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा खेळण्याचं निमंत्रण नव्हता, दावत दिली या ठिकाणी. यस, पुढील मॅच जी असेल डोहले बी विरुद्ध काशीनाथ शेठ वाकलन या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टी शर्ट कलेक्ट करून घ्यायचं आहे आणि टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. आणि हा यस जबरदस्त चेंडू अप्रतिम दिले डोहाळे. खरं म्हणजे डोहाळे हा वेगळा शब्द आहे. डोहाळे जेवण असतं पण हे गावाचं नाव आहे डोहाळे बी. कधी कधी माती का विषय वाटते बरं की नाही. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू हवेमध्ये. हो चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. तर मिळतील 2 धाव्याचा बेनिफिट. संघाची धावसंख्या झाली 27 27 4/27. नवीन गोलंदाज या ठिकाणी प्रणय मडवी. चला डोळेवाले कुठे आहेत? हा जावा तिकडं. चला हेमंत पाटील इकडे नवरा पडून तिकडे नवरीला बोलवा आणि टॉस करून एकदा लवकर. जय पाटील. यस जय जय दोन्हीकडं एक जय आणि जयेश अशी जोडी आहे या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु टायमिंग मिस टाइम स्ट्रोक या ठिकाणी. चेंडू जाईल बॅकवर्ड गलीला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 28 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. एकता सारंगाव 4/28 धाव संख्या या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा फटका मारायचा हुक करायचा बनतो या ठिकाणी. पुन्हा 1 धाव मिळते या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी लेग बिफोर LBW असं वाटलं होतं परंतु पंचाचा चांगला निर्णय या ठिकाणी. बोलो हां हां बोलायचं. ओके ओके अच्छा अच्छा ओके ओके थँक्यू. भाभीचं फोन आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू तितक्या सभाने चेंडू पुश केला. टॅप केला. चेंडू मिळवला. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. चिकी सिंगल 30 चौकी. संघाची धाव संख्या 29 30 होणार आहे 30 4/30. आणि षटक क्रमांकाने या ठिकाणी तिसरं संपुष्टात राहिलं. इन शेवटचं षटक अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. रुपयाच्या डोहाळे बी त्यांना 2 हात करतील. एक बिग फाईट आणि काशीनाथ शेठ नेक्स्ट मॅच डोहले बी विरुद्ध काशीनाथ शेठ वाकलन या 2 टीम मध्ये होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपले टी शर्ट कलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय संतोष मोदी टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. डोहले बी टीम कॅप्टन आणि काशीनाथ शेठ वाकलन टीम कॅप्टन. चला काशीनाथ वाकले म्हणजे डोंबिवली पट्ट्यामधला एक बायकर मॅन केतन म्हात्रे बरोबर नाही. 35 बाईक 5 4 व्हीलर 5 4 व्हीलर
म्हणजे एखाद्या भयाच्या तबेला जेवढ्या मशीन असतील ना तेवढ्या बाईक त्यांच्या घरासमोर आहेत. मिस्टर केतन म्हात्रे जबरदस्त खेळाडू बघूया. चला शेवटचा अंतिम षटक बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुन्हा चांगला टायमिंग चेंडू जाईल सीमा समालोचकाला सलामी देणार या ठिकाणी. पुन्हा चांगलं फिल्डिंग 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या बाहेर रे. धावसंख्या 32 for 4 बाद 32. ओनली 1. अच्छा अच्छा यस 1 शॉट बघा एकच घेतली. एक ते 31 एकच धाव ती. असं वाटलं तर 2 नाही पण ते एकच धाव. वास्तविक 2 धाव व्हायला हव्या त्या. आणि हा दिशाहीन चेंडू येस वाईचा इशारा सुबैर मारा दिशाहीन मारा तकला दो मारा बेगडी मारा सबंग मारा 1 धावेचा इशारा संकेत निर्देश. अवांतर धाव संख्येत भर संघाची धाव संख्या 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. एकता सारंगाव विरुद्ध विपक्षी प्रतिस्पर्धी विलास स्मृती रहानाल याच्यानंतर ढोळे आणि वाकलन. हो यस काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची परंतु हा चेंडू मात्र बुंद्यात टाकला होता बघूया. पण सन्मान दिला म्हणजे म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. आणि फलंदाज बॅक टू द डगआउट रनआउट. आणि धक्का क्रमांक बसेल 5वा. मात्र धावा मात्र जास्त होत नाही सर सुभाष धुमाल बघूया. कुठलाही प्रकार म्हणजे 3-4 सामने बघितले 50 अजून कोणी म्हणते क्रॉस नाही केला. सकाळपासून बघतोय 40+ तेच नव्हता ते 500 खिलाडी आहेत त्यांचा ना काय विचार करू. आणि नवीन पाटील आणि बाद झाला या ठिकाणी जयेश पाटील ना रे रनआउट. चला नवीन पाटील धन्यवाद या ठिकाणी डीजे वाले. जरा आता चावड गाणी लावा जरा नाही का थोडीशी. एकनाथ मळीच्या कवाळी लावा बरोबर की नाही. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. राईट ना हो द विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू हवेमध्ये बराच प्रयत्न केला या ठिकाणी जाईल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. पुन्हा एकदा 3री धाव आणि फलंदाज या ठिकाणी यस कंप्लीट 3री धाव देखील कंप्लीट. संघाच्या टोटल स्कोर झाला 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि बॉल अजून बाकी आहे म्हणते 3 बॉल्स टू गो फ्रॉम विलासमध्ये राहणार संघ आणि एकता सारंगाव याच्यातून जिंकेल तो ठेत येईल रात्री. जा मस्त पाया मुंडी खाऊन या नाही का नंतर घामटा काढा प्रतिस्पर्धी संघाचा. तिकडे घामटा करा नंतर इकडे घामटा करा. 5 बाद 35 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि हा लॉफ्ट केलाय जबरदस्त हवेमध्ये चेंडू जाईल लॉंग ऑफला आणि फलंदाज बाद होईलच. जबरदस्त झेल या ठिकाणी पूर्ण जजमेंट घेऊन झेल घेतला या ठिकाणी आणि विकेट गेली 6वी. पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय महेंद्र दादा चषक. पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय महेंद्र दादा चषक. पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय. धन्यवाद. ठिकाणी स्वदेश जनक सर्वेसर्व फाउंडर प्रणेते दिना सकाराम पाटील समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण आणि अध्यक्ष ओमकार युवा संस्था भिवंडी. दमदार स्पर्धा 12 बाईक्स ही स्पर्धा बघूया. टेनिस क्रिकेटमधले न भूतो न भविष्यात याची स्पर्धा याची देही याची डोळ अभिनव स्पर्धा बघूया. ऐतिहासिक ही मोठी स्पर्धा असावी कारण जगाच्या पाठीवरील नजीब मुल्ला ट्रॉफी असेल प्रथमभव स्पर्धा असेल त्याला टक्कर देणारी ही स्पर्धा. चला बॉलिंग मार्क तयार मिस्टर आदित्य नाईक. राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका जबरदस्त पेंडू चकून गेला ठिकाणी
पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत म्हणजे 2 धावे मिळते. संघाची धावसंख्या झाली 37. राय लाईनमॅन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. 37 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. हो येस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. फ्लिक केला चेंडूला. चांगलं टायमिंग आणि वाटते हा 4 धावा दिली. चांगला दमदार स्ट्रोक. 4 रन्स ना 6 रन्स. व्हॉट अ स्ट्रोक्स. आणि चांगली या ठिकाणी समाप्ती केली. या शेवटच्या चेंडूवाले षटकार. संघाची धाव संख्या 43. अरे हे बघा चौकार की षटकार. थर्ड अंपायर न बोलता का. थर्ड अंपायर. अच्छा पेमर आहे की काय बघूया या ठिकाणी. हाईट फॅक्टर याकडे चेक करताय. मात्र षटकार मात्र नक्कीच असेल. संघाची धावसंख्या आता तरी 43 आहे. सुभाष धुमाल सर आपण व्हीआयपी डायसवर यायचं आहे. बेमार नाही आहे म्हणजे डाव संपलेला आहे. धावसंख्या 43 आणि 44 धावांचे घर म्हणजे बरोबर प्रति षटकामागे 11 धावांचं इक्वेशन. 11 चौक 44. टार्गेट नक्कीच कठीण असे बघूया. एकता सारंगाव आपला बॉलिंग अटॅक मारा कसं करते याचं उत्तर मिळेल. थोड्याच वेळा आपल्या समोर हजर होतील वसई तालुक्यामध्ये कामंगावचा बुलंद आवाज हेमंत पाटील. प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं आफ्टर द ब्रेक. थँक्यू सो मच दशरथ काका पाटील सर. आपण ही स्पर्धा बघतोय. अतिशय जबरदस्त स्पर्धा. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत ही स्पर्धा. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 एक जबरदस्त आयोजन. आणि हे आयोजन आपण जर बघितलं तर नक्कीच फ्री एंट्री ही स्पर्धा आहे. आणि याचं पूर्णपणे श्रेय जाते ते माननीय श्री दिना सकाराम पाटील साहेब ओमकार युवा सेवा संस्थाचे जे अध्यक्ष आहेत आणि समन्वयक आहेत शिवसेना ठाणे ग्रामीणचे. त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण बघतोय. आणि एक चांगली स्पर्धा. भरपूर स्पर्धा आपण बघितल्या असतील मात्र ही एक भव्य स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 12 बाईक्स त्यानंतर 9 रेफ्रिजरेटर आणि इतर आणखीन भरपूर अशी पारितोषिकं आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची प्रवेश फी आकारली गेलेली नाही आहे. फ्री एंट्री ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारच्या स्पर्धा खूपच कमी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये बघितलं तरी ही प्रथम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे आमचं VIP डाईस दाखवलं जातं ज्यामध्ये आपण बघतोय दापोडे गावचे उद्योजक आणि माननीय श्री दिना पाटील साहेब यांचे छोटे बंधू आपल्याला दिसतात. देवानंदजी पाटील त्यानंतर आणखीन इतर आमचे जे मान्यवर्स आहेत ते आपल्याला दिसतात. ही जी मॅच चालू आहे एकता सारंगाव विरुद्ध विलासमोती राहणाल या दोन टीममध्ये विलासमोती राहणाल टीमने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर चिरागने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करूया. आणि फिल्डिंग करत असताना एकता सारंगाव टीम ज्यांनी बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये
आणि बॅटिंग करत असताना आपण बघितलं 43 रन्स कुठले 6 विकेटच्या नुकसानवर आणि 44चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी विलास मोती रानाल टीम समोर. आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होतात. हे आमचे VIP डाईस दाखवले गेले होते. एक जबरदस्त असं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोळी या परिसरामध्ये आलेले सर्व प्रेक्षक आणि सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीजवर जे टेलिकास्ट बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. आजचा जर आपण दिवस बघितला तर 5वा दिवस आहे स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा योग्य करण्याचा प्रयत्न बॅटच्या समोरून अतिशय चांगला फटका आहे. वाडिश लॉंगांच्या दिशेने बॉल जातो. एक या ठिकाणी रन पूर्ण केली जाते. फिल्डिंग अतिशय चांगली वाखाणण्याजोगी 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. पहिल्या बॉलवर सुंदर सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते विलास मोती रानाल टीमची. 44चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पुल करायचं होतं. एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. मिड विकेटला बॉल जातोय. चांगली फिल्डिंग होते आहे. यावेळेला फक्त सिंगलवरच रोख दिली जाते. एक सिंगल मिळते आणि या सिंगलने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 3 रन्स. गीतेश आणि देवेश हे 2 ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. गीतेश जो राईट हँडर बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटर आपल्याला दिसतोय देवेश नाईक. संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर आणखीन हा नजारा आहे तो नजारा आणखीन जबरदस्त दिसतोय. आणि संध्याकाळी नक्कीच या टुर्नामेंटमध्ये पहिल्या दिवसापासून बघतोय सिद्दीक बाबे सर असतील, त्यानंतर अजय घरत असतील आणि आज असं वाटतं की डॉक्टर गौरी सर सुद्धा उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेमध्ये. नवीन पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. एक तास सारंगाव टीमकडून गोलंदाजी करत असताना लेफ्टी बॅटर देवेश नाईक स्ट्राईक एंडवर. थोडासा मिस टाइम शॉट पॉइंटच्या दिशेने जातोय. 1 रन फक्त मिळेल. हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल आला नव्हता. फक्त एक सिंगल मिळते आणि 1ने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोअर बोर्डवर 4 रन्स. 4 विदाउट लॉस. 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी विलास मोती रानाल टीमला. दोन्ही मजबूत टीम आहेत या भिवंडी ग्रामीण मधल्या. हो चांगला बॉल स्लोअर 1 केला होता. या वेळेला गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं. अपील झाली होती लेग बिफोरची, मात्र अंपायर सहमत नव्हते या अपीलवर. चांगली गोलंदाजी. काय जबरदस्त टेलिकास्ट हे आपण बघू शकतोय. अप्रतिम टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीजचं. गतीमध्ये परिवर्तन. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. चार बॉल मध्ये आतापर्यंत 4 रन खर्च करतोय गोलंदाज नवीन पाटील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना दिसतोय नवीन पाटील. पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने फिल्डर आहे. लॉंगनला फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 5 रन. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये नवीन पाटीलने. अचूक टप्प्यांनी गोलंदाजी करताना दिसतोय नवीन पाटील. लेफ्टी बॅटर आपण बघतोय देवेश नाईक सध्या स्ट्राईक हँडवर. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज नवीन पाटील. राऊंड विकेटने मारा करतोय लेफ्टीसाठी. चांगला फटका गॅप मध्ये आहे. फटका बॉल जाईल वाईडिश लॉंगांच्या दिशेने आमच्या समालोचन कक्षासमोर. 4 रनसाठी चौकार.
जाणून घेणार आहोत. वाकलन संघनायक भिवंडी नगरीमध्ये सर्व आपलं स्वागत आहे. नाणेफेक जिंकले आहे का नॅशनल फिल्डिंग प्रथम क्षेत्री स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा करून सामना सुरू आहे. जास्त विचारणार नाही. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा मी घेऊन जातोय. टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये बॅक टू कॉमेंट बॉक्स. हेमंत पाटील सर. थोडीशी मिस फिल्डिंग आणि हा बॉल सरळ टच होतो बाउंड्री लाईनला. चौकार येतोय. पण आणि थोडीशी मिसफिल्डिंग झाली हे बघितलं आणि सरळ बॉल जातोय बाउंड्रीला टच होतोय चौकारासाठी. या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. हे सारगावचे प्रेक्षक आपण बघू शकतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल जालिंदर पाटील. राईट आर्म लेफ्ट आर्मनी. ओ चांगला फटका. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. बाउंडच्या बाहेर षटकार. गितेश माली ऑन फायर. वैयक्तिक 14 वर बॅटिंग करतोय. पिकअप शॉट. यावेळेस बघितला थोडासा पुढे ठेवला बॉल. शपल क्रॉस झाला होता. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली. पुढे केला बॉलला. अगोदरचा फटका पण बघितला. अप्रतिम शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने. एफर्टलेस शॉट. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट. 14 वर जाऊन पोहोचलेला आहे गितेश. टीमचं टोटल झालेलं आहे 19 रन्स. फुलटॉस बॉल. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही या फटक्यामध्ये. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च रन मिळेल आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. विलास मोदी राणाल टीमचा 20 रन. कुठलाही विकेट नाही आहे. दमदार सुरुवात. एक जमेची बाजू अशी कोणताही विकेट गेलेला नाहीये. ही एक खास गोष्ट मानली जाईल. विलास मोदी राणाल टीम या टीम मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 2 ओपनिंग बॅटर आपण बघतोय. गितेश माळी आणि देवेश नाईक. त्यानंतर चिराग माली सारखा एक जबरदस्त खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर विलास मोदी राणाल टीम मध्ये आहे. 44चं एक टार्गेट आहे. 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी विलास मोदी राणाल टीमला. बॉलिंग मार्कवर जालिंदर पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्वीप केला जातो. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. अतिशय फाईन जलद गतीने आउटफील्ड फास्ट आहे. बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. कॅमेऱ्यातून टिपलेले आहेत. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. एच.जी. डोले बी विपक्ष काशीनाथ शेठ प्रतिष्ठान वाकलन. त्यानंतर धाकटी डहाणू विपक्ष गावदेवी घोंचोली. त्यानंतर वाडेकर स्पोर्ट्स विपक्ष
बोनकोडे अर्थात वाडेकर स्पोर्ट्स वाडेकर विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल जरीमरी तिसगाव विरुद्ध आई गावदेवी वाडा पिंपलास या दोन संघामध्ये. हे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. यस भिवंडी ग्रामीण मधला हा अंतिम सामना असेल. त्यानंतर आपण ठाणे पालघर आणि रायगड परिसरातून टीम आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. ओ चांगला फटका फुल टॉस वर घेऊन खेळला जातो काऊकानच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. 2चा कॉल. थ्रो थोडासा वाईट होतो त्याचा फायदा मिळतो दोन्ही बॅटरला. 2 रन अगदी सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 27 रन. एक चांगलं टोटल म्हणू शकतोय. एक जमेची बाजू अशी की कुठलाही बॅटर आउट झालेला नाहीये. गीतेश माळी 15 वर खेळतो 8 बॉलचा ज्यांनी सामना केलाय. त्यानंतर देवेश नाईकचा जर विचार केला तर 5 बॉलचा सामना केला आणि 12 वर बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्कवर ओम पाटील. हो आणखीन एक चांगला फटका हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचं होतं. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. पुन्हा 2चा कॉल रनआउटची संधी आहे. मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे ऑन फील्ड अंपायर कडून. ओमकार पाटील बॉलिंग मार्कवर आहे. बघूया तिसऱ्या पंचांचा काय इशारा असेल. हे बघितलं पण चांगला थ्रो जबरदस्त कलेक्शन. बॉल लावला गेला विकेटला आणि असं वाटतंय की थोडासा मागे पडतोय बॅटर. काय डिसिजन असेल अंपायर. तिसरे अंपायर आहेत. आणखीन एक अँगलनी बघितलं जाईल. परफेक्ट अँगल दिसतोय. अतिशय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. सिंगल तर काढली होती. दुसऱ्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेने बॉल होता. जास्त लांब बॉल नाहीये. मात्र एक चांगला थ्रो चांगलं कलेक्शन. थोडंसं वेळ लावला जातोय आमच्या पंचांकडून कारण एक व्यवस्थित डिसिजन पोहोचला पाहिजे. आउट आउट होतो फलंदाज. जबरदस्त थ्रो जबरदस्त कलेक्शन. चांगला विकेटला बॉल लावला जातोय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतो विलास मोदी राणा टीमचा. आउट होऊन तंबूमध्ये परतील बॅटर गीतेश माळी. येतो बॅटिंग साठी अक्षय चौधरी. लेफ्ट हँडर बॅटर साठी डीप स्कोर लेग डीप मिड विकेट. एक लॉंग ऑन. हे फिल्डिंगची व्यूरचना ऑन साइडच्या दिशेने. हो चांगला फटका या वेळेला गॅप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. मात्र जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 30 रन. आणखीन 14 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल 14 रनची आवश्यकता. ओमकार पाटील बॉलिंग मार्कवर. ओ जबरदस्त हिट. या बॉलला पाठवून दिलं काऊकंडच्या डोक्यावरून सलसारण चढी षटकार.
इनिंग मधला हा दुसरा षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 36 रन 36. हवेत बॉल या वेळेला थोडासा ऑकवर्ड लुक मध्ये खेळलाय बॉलला मिड ऑफ आणि कव्हरच्या दिशेने मिसफिल्डिंग कॅच सुटला जातोय. किती रन मिळतील बघायचं आहे. कोण सुद्धा कव्हर साठी नव्हता बॅकअप साठी नव्हता. नॉन स्ट्राइक एंडला जवळ या वेळेला 3 रन कंप्लीट केल्या दोन्ही सुद्धा बॅटरने. एक हात सोडून हा फटका खेळला होता. चेक तर नुकताच जो नाणेफेक झालेला आहे त्या नाणेफेक कक्षामध्ये नक्कीच काशीनाथ शेठ प्रतिष्ठान वाकलन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि डोली बी संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एजी डोले बी विपक्ष काशीनाथ शेठ प्रतिष्ठान वाकलन या दोन संघामध्ये. यस बिग फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा 39 वर स्कोर केलेला आहे. या वेळेला विलासमती राणाल टीमचा 5 रन दूर आहे विजयापासून. ब्लॉक हॉल मध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळले जाते मिडॉनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा पुन्हा एकदा कॉल आहे आणि पुन्हा एकदा बघितला पण बॅकअप साठी कोणी फिल्डर नव्हतं. नॉन स्ट्राइक एंडला 2 रन कंप्लीट. 2 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 41 रन. शेवटचे 6 बॉल शेष आणि 6 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते फक्त आणि फक्त 3. 6 मध्ये 3ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी विलासमती राणाल टीमला. आव्हान सोपं झालेले आहे राणाल टीमला. आणि आज आपण बघितलं की या टुर्नामेंटमध्ये चेसिंग अगदी व्यवस्थित पद्धतीने होताना दिसते. एक चांगली स्पर्धा आपण बघतोय. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त असं आयोजन आपण बघतोय. आणि हे जबरदस्त आयोजन माननीय श्री दिना पाटील साहेब चे समन्वयक आहेत शिवसेनाचे ठाणे जिल्हा ग्रामीण. त्यानंतर अध्यक्ष आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी ज्यांचं एक जबरदस्त असं आयोजन आपण बघतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024. बॉलिंग मार्क वर येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि हे 3 रन डिपेंड करण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर तेजस पाटील. आणि तेजस पाटीलला या वेळेला मॅजिकल जादुई गोलंदाजी करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. काहीतरी जादुई गोलंदाजी जर केली तरच ही मॅच जिंकू शकेल एकता सारंगाव टीम. कारण या मॅच वर वर्चस्व आहे तो राणाल टीमचा. कस्टमच्या खूपच बाहेर बॉल. या वेळेला नो बॉलचा इशारा. पिचच्या बाहेर बॉल केला जातोय म्हणजेच फ्री हिट सुद्धा असेल पुढील बॉलवर. फक्त 2 रन हवे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी विलासमती राणाल टीमला. 6 बॉल 2 रनची आवश्यकता. आमचे 2 अंपायर्स बघतोय पंच आमचा डिसिजन मागे घेतात आणि कळवतात की हा वाईटचा इशारा आहे तो फ्री हिट नसेल या बॉलवर. 2ची आवश्यकता. फोर्सिंग शॉट जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल येईल बाउंडच्या बाहेर. विनिंग सिक्सर येते देवेश नाईकच्या बॅट मधून षटकार आणि विजयी. दोन षटकार ठोकले एकंदरीत 30 वर नॉट आउट राहिला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पुरवतील आमच्यापर्यंत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू देवेश नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण VIP डायस कडे ज्या ठिकाणी सज्ज असतील मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र सुभाष धुमाल सर. धन्यवाद. तत्पूर्वी आपण बोलूया स्वागत सत्काराकडे आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देणार आहोत. सारंगावचे पोलीस पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. निवृत्ती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय आपण पाहू शकता.
ओमकार युवा सेवा संस्थेचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत निवृत्ती पाटील साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला गेलेला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मोतीराम पाटील साहेब आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा निवृत्ती दादांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. मोतीराम पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे बनवली देवेश नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर. विलासमती राहणार संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि विजयाचा शिल्पकार देवेश नाईक ठरलेला आहे. देवेश नाईक सामन्याचा नायक ठरलेला आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पण अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी डोंबिवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या टीमची अतिशय सलग 5 ते 6 वर्ष दबदबा राहिला संघ या ठिकाणी वाकलन काशीनाथ शेठ पाटील स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध या ठिकाणी डोळे असा हा सामना असेल. दशरथ पाटील सर आपल्याला थोडंसं थांबवतो मी. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया आपण. देवेश नाईक ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि देवेश नाईक असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. असं तर मग मी ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन पोलीस पाटील नितीन पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर चषक द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. ओमकार सेवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर मोतीराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचा आहे जे आम्हाला माजी सरपंच मानकुली किरणताई हरीश माली यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आणि टी शर्ट दिलं जाते. त्यानंतर प्रज्वल पाटील दिना पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कॅप द्यायचे. जी कॅप आम्हाला श्री नयन शंकर पाटील उद्योजक गुंदोले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे आणि प्रज्वल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही बॅग देखील द्यायचं आहे जे पंकज गरज साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केले युवा सेना युवा अधिकारी भिवंडी तालुका. त्यानंतर हे जॅकेट देण्यासाठी विनंती करेन जे उमाकांत सकाराम पाटील साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केले माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि उपाध्यक्ष आपण पाहतो आणि हे जॅकेट देण्यासाठी विनंती करेन देवानजी पाटील आहे ना की आपण आपल्या शुभ हस्ते हे जॅकेट द्यायचं आहे. दिना पाटील साहेबांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे जॅकेट दिलं जाते. त्यानंतर स्नॅक्स देण्यासाठी नक्कीच त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जे आम्हाला विशाल मारू साहेबांनी स्पॉन्सर केले हे स्नॅक्स देखील दिलं जाते. तर यानंतर बोलू आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होती. सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होते दशरथ पाटील सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स दशरथ पाटील सर. धन्यवाद जोबा धुमाल सर काशीनाथ शेठ स्पोर्ट्स. ए जी ढोळे आणि काशीनाथ स्पोर्ट्स वाकलन असा हा एक जबरदस्त सामना या ठिकाणी रंगतदार सामना अतिशय मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी महेंद्र दादा स्मृती चषक 2024 आजच्या दिवसातला हा 8वा सामना 8वी लढत भिवंडी ग्रामीण मधला आणि या ठिकाणी सामने संपल्यात. याच्यानंतर रायगड ठाणे पालघर असे तालुक्यामधील हा पहिला सामना काशीनाथ शेठ स्पोर्ट्स वाकलन ए जी ढोळे असा हा सामना असेल आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. वाकलन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर निष्णात संघामध्ये एक जबरदस्त टक्कर. तर केतन मात्राने जित होईल अशी पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात होईल. अतिशय विश्वसनीय भरवशाची बेनीची जोडी मैदानामध्ये केतन मात्रे तुम्हाला माहिती असेल सांगायची गरज नाही. बघूया लहान मुला देखील माहिती आहे केतन मात्रे हा किती विस्फोटक घातक फलंदाज या ठिकाणी. धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन मिस्टर केतन म्हात्रे ऑलराऊंडर गोलंदाजी फलंदाजी खास करून फलंदाजीमध्ये याचा दबदबा आहे. जबरदस्त सामना. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर
शानू शेख आणि हा यस पहिला लेटकट केला या ठिकाणी, चेंडू जाईल या ठिकाणी थर्डमॅन आणि गली थर्ड स्लिप त्याच्यामधून एक धाव मिळते. खातं उघडलं केतन म्हात्रे, बॅटिंग ऑन 1 खातं उघडून संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 1 वर. पहिल्यांदा केतन म्हात्रे अभ्यास करणार, पहिलं षटक तो संयमाने बॅटिंग करणार, जसा फोर्समध्ये येईल त्याच्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी त्यांच्या बॅटमधून नक्कीच बघायला मिळेल. अतिशय ताकदवर संघ, डोंबिवली पट्ट्यामध्ये नामवंत संघ नुकते रतनबॉल स्पर्धा ज्यांनी गाजवली या केतन म्हात्रेनं. षटक क्रमांक प्रगतीवर शानू शेख. बॉलिंग मार्ग तयार, संघाच्या वतीने पहिलं षटक प्रगतीबद्दल खेळेल जित होईल. अतिशय तंत्रशुद्ध आणि अभ्यासू क्रिकेटपटू. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यस आणि अप्रतिम डिलिव्हरी आणि संघाला बसेल धक्का क्रमांक पहिला आणि जित होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय